न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी येथील केईटीपी ग्राउंडवर रोटरी एज्युकेशनल एक्सप्लोजला शानदार प्रारंभ झाला। महापालिका आयुक्त ओमप्रकाश टिवटे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आवाडे होते। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह संस्थेतर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे। माध्यम प्रायोजक सकाळ माध्यम समूह असून डॉक्टर जे मगदूम ट्रस्ट जयसिंगपूर यांचे सहकार्य मिळालं आहे। शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदलाची माहिती विद्यार्थी व पालकांना होण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील नामांकित 50हून अधिक शैक्षणिक संस्थांचा यामध्ये सहभाग आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 7 या कालावधीत या प्रदर्शनाला भेट देता येणार आहे। 16 जानेवारीपर्यंत विविध शिक्षण तज्ज्ञांच्या व्याख्यानांसह प्रदर्शन सर्वांसाठी खुले होणार आहे। या उपक्रमाचा आज सायंकाळी उद्घाटन सोहळा पार पडला। ओमप्रकाश टिवटे, प्रकाश आवाडे यांनी या सर्व स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली। शिक्षण क्षेत्रातील हा उपक्रम मार्गदर्शक असल्याची प्रतिक्रिया या मान्यवरांनी उपस्थित केली। प्रसंगी रोटरी प्रांत 3070 चे प्रांतपाल अरुण भंडारे, विजय मगदूम, असिस्टंट गव्हर्नर राजेश कडुलकर, सहाय्यक प्रांतपाल रविकुमार अडुकिया, अध्यक्ष संजय मेटे, सचिव शीतल उपाध्ये, उपक्रम प्रमुख गिरीश कुलकर्णी, श्रीहरी कामत, गणेश निकम, संजय कल्याणकर, सतीश मेटे, गोवर्धन बोरा, नितीन माळी, रवी कोळेकर, प्रकाश मोरबाळे आदी उपस्थित होते। दरम्यान संगणक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावरती त्यांनी मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांनी सध्याच्या शैक्षणिक जगात परीक्षा निकाल आणि पदवीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला हवं। काय शिकता आणि काय करिअर करता यांचा एकमेकांशी संबंध नाही। पालक आणि पाल्यांचा संवाद अडखळत असून मोबाईलची घुसखोरी वाढली आहे। मुलांना शांत करण्यासाठी हातात दिला जाणारा मोबाईल येणाऱ्या काळात भीषण शांतता निर्माण करीत आहे। अशा वेळी मुलांना सायबर गुन्ह्यापासून दूर ठेवत संवादाच्या चौकटीत कार्यरत ठेवले पाहिजे। इंटरनेटचा जमाना सकारात्मक असून मिळणारी पदवी ही कौशल्य व कार्यानुभवाच्या आधारित असावी, असे डॉक्टर शिकारपूर यांनी यावेळी नमूद केलं।